आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील मोठ्या राजकीय बातम्या। अपेक्षा होती तसा हा निकाल नाही, पण शेवटी लोकांनी निर्णय दिलेला आहे। माझ्याकडे जास्ती माहिती नाही, त्यामुळे आताच्या व्यवस्थेवर जास्त बोलणार नाही। विधानसभा निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया। महायुतीच्या यशाला लाडकी बहीण योजना हे एक कारण आहे। काही पैसाही देण्यात आला। त्यांचे प्रचार केला की आम्ही सत्तेत नसलो तर ही योजना बंद होईल, त्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केलं। शरद पवार यांचं मत। ईव्हीएमवर भाष्य करण्याइतकी अधिकृत माहिती माझ्याकडे नाही। कुणी म्हणतं की ईव्हीएम गुजरातमधून आणली, तर कुणी म्हणतं मध्य प्रदेशातून आणली। शरद पवारांचं अप्रत्यक्षपणे ईव्हीएमकडे बोट। मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील। वयावरून होणाऱ्या टीकेला शरद पवार यांचं उत्तर। तर निकालाचा कुठलाही धक्का नाही। नव्या पिढीला घेऊन पुन्हा एकदा जोमानं काम करू। शरद पवार यांचं वक्तव्य। पुण्यातील बाणेर आणि बालेवाडीमध्ये फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स। माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्याकडून बॅनरबाजी। अजित पवारांना भेटण्यासाठी देवगिरी निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। अजित पवारांना कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री नावाची फ्रेम देखील भेट। महायुतीमध्ये 6 ते 7 आमदारांमागे एक मंत्रिपद। भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती। लोकांनी सांगूनच पाठवलंय की आता मंत्रिपद घेऊनच या, त्यामुळे मंत्री होणार म्हणजे होणार। मंत्रिपदाची माळ आता गळ्यात नाही पडणार तर मग कधी पडणार? माझे कोट देखील तयार आहेत। विजयानंतर भरत गोगावले यांचं वक्तव्य। मंत्रिमंडळाची माळ आता पडेल, तुमची इच्छा होती की पालकमंत्री व्हावं? पडायलाच पाहिजे। आता नाही पडणार तर मग कधी पडणार? नाहीतर मग एवढी मेहनत करून निवडून येऊन त्याचा उपयोग काय? उपाध्यक्षपदाचा अनुभव घेतला, आता मंत्रिपद दिलं तर बरं होईल। नरहरी झिरवाळ यांच्याकडून इच्छा व्यक्त। अध्यक्षपदावर दावा मला वाटतं त्या सभागृहाचं सगळं मी अनुभवलेलं आहे। मला आता दुसरीकडे कुठं तरी दिलं तर बरं होईल, तिकडचा अनुभव येईल, है ना? तर बघा कसं करता येईल। आपल्या वतीनं जरा विनंती करा नेते लोकांना।